मुंबई के दादर के बनमाली हॉल में सैकड़ों की तादाद में महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता प्रतिनिधियों की मौजूदगी में महाराष्ट्र सरकार द्वारा लॉटरी की छपाई बंद करने को लेकर महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के अध्यक्ष विलास सातरडेकर के नेतृत्व में विक्रेताओं के सामने आ रहे संकट को लेकर एक खास सभा रखी गई, जिसमें मौजूद सभी लॉटरी विक्रेताओं ने एक स्वर में सरकार द्वारा महाराष्ट्र राज्य लॉटरी को बंद करने की चल रही कोशिश का विरोध जताते हुए एकजुटता दिखाई। तो ही सभी लॉटरी विक्रेता और वितरकों ने कहा कि वे सरकार के इस निर्णय का पुरजोर विरोध करते हैं, क्योंकि उनके सामने रोजी रोटी के संकट आ जाएंगे और लाखों लॉटरी विक्रेता बेरोजगार हो जाएंगे, जिसके लिए लॉटरी विक्रेता संघ ने मीडिया से खास बातचीत भी की। इस मौके पर प्रमुख रूप से मौजूद लोगों में महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संगठन के संस्थापक अध्यक्ष विलास सातरडेकर, महासचिव राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, आत्माराम नाटेकर, गुरुनाथ तिरपड़कर, अध्यक्ष सुमित साताडेकर। अनंतर महाराष्ट्र राज्य लॉटरी असोसिएशन विक्रेता संघटना मान्य श्री विलास साताडेकर साहेब, सुमित साताडेकर साहेब, विनोद गाडेकर साहेब, राजेश बोरकर, महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा आहे। एवढे आपले लॉटरी विक्रेता आहेत त्यांचा न विचार करता त्यांनी जो निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे तो एकदम अतिशय चुकीचा आहे। एवढंच बोलून मी दोन शब्द धन्यवाद डॉक्टर साहेब। सत्यवाद स्टेशन असल्या कुठल्याही प्रकारचं स्टेशन असू द्या, स्टेशनवरती सरळ सरळ बाहेर जा। आता लॉटरी विकायला किती जागा लागते, ती जागा किती आम्ही घेतो, त्यापेक्षा कितीतरी लोक उभे असतात असे गप्पा मारत, कोणी कशासाठी, कोणी कशासाठी, कोणी कोणाची वाट बघते, कोणाची वाट बघते। आम्ही कोणाची वाट न बघता आम्ही आमचा व्यवसाय करतोय तरी सुद्धा आम्हाला ते करू देत नाही, कारण की त्यांना हाच उद्योग विचार की आपल्याला हे बंद करायचं। बंद करण्याच्या मार्गावरती असल्यामुळे त्यांना कदाचित ही अशा पद्धतीची दडपशाही करायची असावी, परंतु सरकारने तसं करू नये, कारण की बऱ्याचशा लोकांची त्याच्यावर जीविका चालते आणि सहज म्हणजे कुठल्याही प्रकारची या व्यवसायाला शिक्षणाची, जागेची कुठल्याही प्रकारची आर्थिक विवंचना नाही। एक सहज छोटासा उद्योग करायचा सुरुवात करू शकतो निर्णय आहे, कारण आपल्या आता एकजुटीची वेळ आलेली, आपल्याला एकजूट होण्याची वेळ आलेली आहे। कारण गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती एवढी कमी झाली आहे की बघायलाच नको। त्यांच्यामध्ये जरा पण म्हणजे काळाबरोबर बदल घडवावा, ऑनलाईन तिकिटे अनसोल्ड घ्याव्या, त्याच्याबद्दल त्यांना जरा पण कळत नाहीये काय करावं पाहिजे। अनसोल्ड सिस्टम चालू केली, जो न विकणारा विक्रेता आहे तो पण महाराष्ट्राची लॉटरी विकायला चालू कर। आता आपण तिकडे डिअर विकणारे ते पण महाराष्ट्र विकतील, फक्त अनसोल्ड सिस्टम चालू केली पाहिजे। त्या लोकांनी अजून जाहिरातीवर लक्ष घातलं पाहिजे, ते घालत नाहीये। जे जाहिरातीचे पैसे येतात ते गव्हर्नमेंटला रिटर्न केले, काय फायदा? 2 करोड जाहिरातीवरती भेटतात गव्हर्नमेंटला, तेही रिटर्न केले, कारण जाहिरातच केली नाही। म्हणजे एकदम उदासीन सरकार, उदासीन महाराष्ट्राची लॉटरी। ठीक आहे, याच्याबद्दल बदल घडवणं गरजेचं आहे आणि आपल्याला एकजूट होणं हे महत्वाची काळाची गरज आहे। जय जय महाराष्ट्र। राजेश बोरकर आणि व्यासपीठावरील अन्य मान्यवर, माणसाच्या जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आपल्याला रणांगणात उतरावं लागतं आणि तीच वेळ आपल्यावर आज आलेली आहे। महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपल्या सर्वांचं, गोरगरिबांचं उदरनिर्वाह आणि उपजीविकेचं साधन कसं शाश्वतपणे चालू राहील याचे प्रयत्न चालू आहेत। गेली 50 वर्ष या लॉटरी व्यवसायात असणारे विलास साताडेकर यासाठी संघटनेसाठी एकजुटीने काम करतात आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। सरकार अनेक येतात, निवेदनं अनेक दिली जातात, परंतु सगळी निवेदनं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोचली तरी त्याची दखल घेतली जात नाही। कारण एखादा पेपर मंत्रालयात किंवा शासकीय अधिकाऱ्याकडे गेला तर त्याच्यावर कारवाई व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्यासाठी तितका अभ्यासही असावा लागतो। म्हणजे आज राज्यामध्ये बेरोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपण आणखी बेरोजगारी वाढवायची का
हा खरा प्रश्न आहे. आज या महाराष्ट्र राज्य लॉटरीवर अनेक अपंग, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, अंध यांचा रोजगाराचा प्रश्न आहे. म्हणजे सरकार रोजगार देऊ शकत नाही, परंतु आता सध्या जो रोजगार ज्या लॉटरीतून मिळतोय तो बंद करण्याचं मात्र कारस्थान काही हितशत्रूंनी चालवलं नाही आणि त्याच्या विरुद्धची लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो, 18 डिसेंबर 1997ला उच्च न्यायालयाने लॉटरी बंदीच्या विरुद्ध एक निकाल दिला होता आणि त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हालचाली चालू झाल्या होत्या. आज आपण ज्यांना पुष्पहार घातला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी लॉटरी विक्रेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं सरकारला, हा जर लॉटरी विक्रीचा व्यवसाय बंद केला तर त्या लॉटरी विक्रेत्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहील आणि म्हणून तो व्यवसाय तारला होता. आणि म्हणूनच गेली 40 लाख म्हणजे 1998 साली हा लॉटरी विक्रेत्यांची संख्या होती 40 लाख. आता काही हजारांच्या घरात झालेले आहे. आता महापालिकेच्या प्रशासनाची जी काही दांडगाई चालू आहे, जे काही त्याची नियम अटी यांची पूर्तता करणे आपल्याला शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक रोजगार बंद होत आलेले आहेत. मित्रांनो, विलास सातार्डेकर आणि त्याची टीम संघटना आपला सर्वांचा हा उदरनिर्वाह कसा शाश्वतपणे अविरतपणे चालू राहील. या संघटनेचे अध्यक्ष विलासजी सातार्डेकर साहेब, ते राजेश बोरकर साहेब, विलास निर्मय साहेब, तसेच वेळेअभावी मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. उपस्थित सन्मान्य सर्वच मान्यवर व माझ्या समोर जमलेले माझे कष्टाळू प्रामाणिक सर्वच लॉटरी विक्रेते मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 1969 साली या लॉटरीचा जन्म झाला. म्हणजे किमान 55 वर्ष वारसा हक्क लाभलेली विश्वासार्ह लॉटरी आज काही कुटील कारस्थान करून सरकार बंद करत आहे असे आम्हाला जाणवायला लागलेले आहे. त्यानुसार गेले 1.5 महिने या संघटनेचे प्रमुख अध्यक्ष विलासजी सातार्डेकर यांनी बंड पुकारलेलं आहे लॉटरी बंदी विरोधात. आणि मला खूप बरं वाटतंय की एवढ्या संख्येने आपण सर्व लॉटरीवाले इथे जमलेला. आज या लॉटरीवर मी स्वतः माझा परिचय करून देतो की भाजप लॉटरी विक्रेता संघटनेचा मी कार्याध्यक्ष आहे आणि वयाच्या 18 वर्षी मी या क्षेत्रात आलो. आणि या लॉटरीने माझं बऱ्यापैकी आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरलेलं आहे. तर ही लॉटरी बंद तर होणारच नाही, पण या लॉटरीला कशा सुगीचे दिवस येतील यासाठी आपण पाठपुरावा सरकारकडे करणं खूप गरजेचं आहे. मी तर बोलतो, राज्य सरकार आणि लॉटरी संचालक यांची नामुष्की आहे. त्यांना कारभार योग्यरित्या चालवता येत नाही, तेव्हा जे दिवस येत आहेत आणि आपण आपल्यापर्यंत भरपूर प्रयत्न करतोय. रस्त्यावर, सिग्नलवर, मंदिराच्या बाहेर, शाळेजवळ कुठेही वेळ भेटेल तर रेल्वेमध्ये पण आपले अंधअपंग, आपले सगळे गरीब बांधव ही लॉटरी विकते. आम्ही आमच्या युनियनच्या वतीने नेहमीच या गोष्टी पाठपुरावा करत आहोत. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की या लॉटरीचा सेल कसा वाढेल यासाठी आपला कल देणं खूप गरजेचं आहे. जर परराज्याच्या लॉटऱ्या आपल्या महाराष्ट्रात येऊन 100% विक्री करू शकतात तर मग आपली राज्य लॉटरी कुठे कमकुवत पडते. आणि असं कुठलं षडयंत्र आहे जे परप्रांतातले लॉटरी ठेकेदार ही लॉटरी कमकुवत करण्यासाठी भर देतात. या षडयंत्राला आपण कुठेतरी बिमोड करणं गरजेचं आहे. मी काही कोणाची नावं नाही घेत, पण आमच्याकडे पुरावे आहेत की आज राज्य लॉटरीचं कसं चाललेलं आहे आणि सेल का डाऊन झालेलं आहे. माझं सातार्डे साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपण याचा पाठपुरावा करावा. आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मी 1 ते 2 वेळा आम्ही वैयक्तिक भेट घेतलेली आहे राज्य लॉटरी सेल कसा वाढेल या विषयावर, आणि त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. मी तर बोलतो राज्य लॉटरी बंद होणार नाही आणि तुम्ही निश्चिंत राहा. याचा सेल कसा वाढेल, मी तर बोलतो महाराष्ट्रातच नाही तर आपण परराज्यात सेल कसा वाढवू या राज्य लॉटरीचा, यासाठी आपली भूमिका राहिली पाहिजे. मित्रांनो, स्वप्न मोठी बघा. स्वप्न मोठी बघितलं तर ते स्वप्न मोठी पूर्ण होतात. आज काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इतर युनियनचे प्रतिनिधी नेते इथे उपस्थित राहिले नाही, त्याबद्दल मी त्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की लॉटरी बंद होणार नाहीये, आम्ही पाठपुरावा करतच आहोत. तुम्हाला स्मार्ट कार्ड
एक राज्य लॉटरीचं ओळखपत्र देण्यासाठी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लॉटरीचे तारणहार हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी आणि मुंबईभरातून आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व लॉटरी विक्रेता बंधू आणि भगिनी, आज 55 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना झाली आणि मटका, जुगार अशा बेकायदा ज्या गोष्टी आहेत त्यांना आळा कसा बसता येईल यासाठी सरकारने ही योजना आणली. त्याचप्रमाणे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कोणता व्यवसाय सुरू होऊ शकतो, तर त्यासाठी लॉटरी हा एक पर्याय सरकारने आणला. त्याच्यातून सरकारलाही उत्पन्न मिळतं आणि लॉटरी विक्रेत्यांनाही रोजगार मिळतो. आज कोणताही व्यवसाय असतो ते माणूस हा तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय एकाच वेळी घेतो जेव्हा त्याला त्याच्यातून कोणताही नफा नसतो. पण गेल्या सरकारी आकड्यानुसार गेल्या जर 2 वर्षाचा कोविड नंतरचा आपण जर 2 आर्थिक वर्षाचा आकडा पाहिला तर फक्त महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विक्रीतून राज्य सरकारला 25 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे. सर्व खर्च वजा केल्यानंतर 25 करोडचा हा निव्वळ नफा झालेला आहे. त्याचप्रमाणे परराज्यातल्या लॉटऱ्या महाराष्ट्रात विकल्या जातात त्यापासून जवळपास 125 कोटी रुपयांचा फायदा महाराष्ट्र सरकारला झालेला आहे. आज बघितला तर खूप म्हणजे हे म्हणतात 55 वर्षापासून, तर 55 वर्षापासून असं चालत आलेला हा व्यवसाय आहे. हा सरकारने खरं बंद करायला नाही पाहिजे. खरं तर त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला ह्याच्यातून काहीतरी कमी उत्पन्न मिळते, तर तसं ह्याच्यातून उत्पन्न कसं वाढवता येईल हे त्यांनी ह्याच्यावर विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. आता कालच मी एक आपले जे हे आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो का निर्णय घेतला की एसटी भाडेवाढ झाली पाहिजे. का झाली पाहिजे ते का एसटी तोट्यात चाललेली आहे म्हणून. आणि म्हणे बरेच वर्ष म्हणजे जो लॉकडाऊनच्या आधीपासून जे भाडं वाढलेलं आहे त्याच्यानंतर भाडं वाढलेलं नाही, तर ही भाडेवाढ करून एसटीला कसा नफा होईल त्यांनी त्याच्याबद्दल जो विचार केला, तसंच ह्या लॉटरीमध्ये पण त्यांनी विचार केला पाहिजे की जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न ह्याच्यातून कसं. प्रशासकीय स्तरावर ही लॉटरी बंदीचे प्रयत्न चाललेले आहेत. त्याचं आमच्याकडे प्रूफ आहे. त्यांना गपचूप करायची होती बंद, पण आमच्या काही लोकांनी हातून जो पेपर काढून सांगितलंय की ही लॉटरी का बंद करायला पाहिजे. बंद करण्याचा हेतू यांचा एवढाच आहे की एक खासदार आहे दिल्लीतला जो 20 वर्षापूर्वी मंत्री होता, त्याचं कारण देऊन हे लॉटरी प्रशासक हे लॉटरी बंद करण्याचं त्यांचं कारस्थान चाललेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणतरी आपला कोणतं तरी काहीतरी चाललेलं आहे की लॉटरी बंद करावी म्हणून त्यांनी केलेलं आहे. सॉरी, सर्वप्रथम मी आपल्या स्टेजवर उपस्थित असलेले आमच्या भाजपा लॉटरी संघटनेचे कार्याध्यक्ष निलेश मानकर, त्याप्रमाणे विलास निर्मळे, आत्माराम नाटेकर, रुचिरा जाधव आणि काही स्टेजवर असणाऱ्या लोकांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपलं पण राहून गेलं, सॉरी. तर माझं म्हणण्याचं एक आहे की कोणतरी एक खासदार, माजी खासदार आहे, तो दिल्लीतून सूत्र हलवतोय की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली पाहिजे. ते सगळं याच्यात आलेलं आहे. त्यांनी जे हे केलं सरकारने आता मंत्रिमंडळासमोर ठेवलेलं आहे. आता ते अजितदादा असतील तेच निर्णय घेतील. पूर्वीच्या मंत्रिमंडळ असताना अजितदादांनी त्याच्यावर रिमार्क मारलेला आहे काय की ही लॉटरी बंद करण्याचे तुम्ही बघा काय त्याच्यात फायदा आहे काय तोटा आहे हे प्रशासनाला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी सगळी तयारी केलेली आहे की जिथे लॉटरीचं ड्रॉ होतात तेवढीला तिथला स्टाफ कुठे लावायचा, लॉटरी स्टाफ कुठे लावायचा, हे त्यांनी सगळं हे केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 90% आणि अरे
संदर्भात सभा झालेली आहे. राज्य सरकार लॉटरी बंद करण्याच्या तयारीत आहे असं आपलं म्हणणं आहे, काय सांगा? हे काय झालं, प्रशासकीय जे आहेत तर लोक, सेक्रेटरी म्हणा, लॉटरीचे लोक म्हणा, ह्या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत, त्यांनी एक बैठक घेतली 4 महिन्यापूर्वी. त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की एक खासदार आहे दिल्लीचा मंत्री, माजी मंत्री 20 वर्षापूर्वीचा, याच्यावर त्यांनी बंद करण्याचं हे चालवलेलं आहे. त्यांचं नाव आहे आपला विजय गोयल. ह्या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढलेला आहे. विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का? तो राहतो दिल्लीमध्ये. त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं? त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतोय, सगळे लोक दिल्लीला जाऊन त्याला सांगतो आम्ही काय लोक आहोत नाही, आणि तू आमच्या मागे का लागलास? इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला? मटके बिटके ते बंद कर ना पहिले. लॉटरीचे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे 25 कोटी, आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी 800 ते 700 ते 800 करोड तुम्हाला मिळवून देतो. महाराष्ट्र राज्य लॉटरीतून, पेपर लॉटरीतून, सगळ्या पेपर लॉटरीतून, सगळ्या राज्याच्या लॉटरी ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत, त्या लॉटऱ्या चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही म्हणत नाही त्या बंद करा, पण आमची लॉटरी बंद झाली तर मात्र आम्ही कुठलीही लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात, हे आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ही लॉटरी बंद झाली तर सगळ्या लॉटऱ्या आपोआप बंद करणार. आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतोय की 12 राज्य लॉटरी बंद करा, परराज्यातल्या लॉटरीबद्दल तो का नाही बोलत? 13 राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे. आमच्या राज्यावर तू का म्हणून येतोस? का तू असं करतोय? तुला काय म्हणायचं असेल तर आमच्यासमोर बोलून घे ना. आमच्या संघटनांसमोर एवढ्या संघटना आहेत, एवढे एजंट लोक आहेत, एवढे मालक लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना, आणि मग तुम्ही हे करा. एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपला राज्याचा जो हे आहे फायनान्स सेक्रेटरी OP गुप्ता, हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे. अजितदादांसमोर आता मीटिंग होणार आहे, त्या मीटिंगमध्ये जे काय ते फायनल होईल. नाहीतर लॉटरी बंदची शक्यता 99% आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय. बंद केली तर आम्ही ऐकणार नाही. मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर. आता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेले आहेत, फोन केलेले आहेत खासदार आमदारांनी. त्यांचा वैयक्तिक विचार नाही आहे की ही लॉटरी बंद व्हावी. त्यांना वाटते की हे सगळं मटका आहे. ही मटका वगैरे काही नाही आहे. ह्या तिकीट काढल्या 1, 2, 3, 4, 5 तिकीट आपण काढतो, ह्याच्यातून कोण लॉस होतो? कोण आत्महत्या करतो? मला सांगा, एक तरी आत्महत्या केलेला महाराष्ट्र राज्य लॉटरीची सांगा, किंवा एक तरी लॉस झालेला मनुष्य मला सांगा की तो लॉस गेलेला आहे. ह्या तिकिटी आहेत फक्त पेपर लॉटरीच्या. ह्या पेपर लॉटरी तिकीट किती घेऊन घेणार? 5, 10. ह्याच्यातून कोणी आत्महत्या करत नाही. आणि जवळजवळ आता ह्या 5 वर्षामध्ये 5 करोडपती, 5 ते 6 करोडपती झालेले आहेत. काही लोक आहे ना आपलं नाव द्यायला देत नाही पेपरला, कारण त्यांना भीती असते. जवळजवळ 150 ते 200 लोक, 160 लोक लखपती झालेले आहेत. हे 55 वर्षापूर्वी चाललेली लॉटरी आहे. तेव्हापासून हजारो लोक लाखोपती झाले आहेत. फक्त मी 5 वर्षाचं सांगतोय. हे 60 ते 60 लोक डिस्ट्रीब्युटर लोक आहेत, ते पण तुम्हाला सांगतील, त्यांना पूर्णतः माहिती आहे माझ्यापेक्षा. तर तेव्हा एक कोणतरी मंत्री सांगतो म्हणून या लॉटरीवर गदा आणू नका. एकदा बंद झाली की चालू होताना मुश्किल आहे. ही चालू करताना काय झालं आहे ते आम्हाला माहिती आहे. 55 वर्षापूर्वी जुगार, हे मटके बिटके हे लोक खेळतात, त्याच्यासाठी हे कंट्रोल येण्यासाठी ही लॉटरी चालू केली आहे. आता जर ही बंद झाली तर सगळे फोपावणार आहेत, सगळे मटकेवाले फोपावणार आहेत. आमचे लॉटरीवाले याच्यात कोणच नाही आहेत मटकेमध्ये. मग तुम्ही आमची लॉटरी का बंद करता? ज्याच्यापासून गव्हर्नमेंटला फायदा ते जाऊन देत, पण तुमच्या किती योजना लॉसमध्ये आहेत त्या योजना बघा ना. त्या योजनामध्ये तुमचे किती पैसे जात आहेत. मग आमचे जर 700-800 कोटी तुम्हाला मिळाले तर ह्या योजनांना वापरता येतील ना. म्हणून तुम्ही लॉटरी बंद करू नका. बंद केलीत तर एकालाही फिरायला देणार नाही. जे याच्यात आहेत ते मंत्रालयातले असू देत, नाही तर आणखी कोण असू दे. एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. पाऊल उचललेलं आहे. आपण कसं पाहता या राज्य सरकारबद्दल होणार आहे? काय सांगतो? मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण मीडियाला की तुमचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला खूप पाहिजे. गेले 4 महिन्यापूर्वी हा कटकारस्थान रचला आणि आम्हाला कळलं. आमच्या सातारकर साहेबांना कळलं. आम्ही ग्रुप बनवला. आमचे सर्व लॉटरी विक्रेत्यांचे नेतृत्व करणारे सर्व प्रतिनिधित्व करणारे सगळे नेते आम्ही एकत्र वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय धरण्यात आम्ही आता अजितदादांबरोबर उपमुख्यमंत्री मान्य आहेत त्यांच्यावर घेऊन या विषयाला वाचा फोडणार आहोत.
आणि माझं असं म्हणणं आहे की लॉटरी कदापि बंद होऊ नये किंवा मी असं आणि लॉटरी संचालय यांची जी नामुष्की आहे कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याचा खापर त्या लॉटरी विक्रेत्यांना पडतात की तुम्ही सेल देत नाही. अहो तुम्ही एकही ॲड देत नाही पेपरला, एकही मीडियाला ॲड देत नाही तर लॉटरी चालणार कशी? आज परवाची लॉटरी 100% सेल इथे करू शकते, महाराष्ट्र राज्यात लॉटरी कायच करू शकत नाही. याचं खरंच आत्मचिंतन आपल्या राज्य गव्हर्नमेंटने आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे. मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उठाव केलेला आहे. जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपासमारी होईल आणि आत्ता पण त्या 55 वर्षात लॉटरीने भरपूर काय सरकारला दिलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तर तीव्र आंदोलन होणार आणि वेळ आली तर आम्ही सर्व विक्रेते आम्हाला उपोषण पण करायची तयारी आहे आमची. माननीय हिंदी बताइए किस तरह से आप देख रहे हैं महाराष्ट्र राज्य लॉटरी संगठन ने जो विक्रेताओं के लिए कदम उठाया है, राज्य सरकार जो लॉटरी बंद करना चाह रही है वो बंद ना हो, उसके बारे में क्या बताएंगे? मेरी सब मीडिया से यही गुजारिश है कि ये जो अभी षड्यंत्र रचा जा रहा है लॉटरी बंदी का, ये तो हम लोग करने नहीं देंगे लॉटरी बंदी. और दूसरी जगह हम लोग ये चाह रहे गवर्नमेंट से हमारे लिए एक महामंडल की स्थापना हो जाए, उसके अनुसार हम लोग हमारी रचना लॉटरी बिक्री कैसी हो जाए उसके ऊपर क्यों एक्शन लिया जाए, जैसे कि राज्य गवर्नमेंट अपना मुनाफा कमा सके. मैं आपको ये कहना चाहता हूँ कि केरल गवर्नमेंट खाली राज्य की लॉटरी चला के हर ईयर 3.5 से 4,000 करोड़ का नफा अगर राज्य को दे सकती है, इतनी छोटी राज्य होने के बाद, तो महाराष्ट्र गवर्नमेंट इतनी बड़ी राज्य है तो इसमें इतना क्यों नहीं नफा हो रहा है? सिर्फ 25 से 30 करोड़ क्यों हो रहा है? हमारे पास ऐसी स्कीम है जो हम लोग राज्य सरकार और लॉटरी संचालक को दे सकते हैं कि वो माध्यम से अगर हम लोग को विश्वास में लेंगे, सभी लॉटरी के प्रतिनिधित्व करने वाले नेताओं को और यूनियन को अगर विश्वास में लेंगे तो हम लोग उनको अच्छी अच्छी स्कीम दे सकते हैं. उनके अनुसार लॉटरी की बिक्री बढ़ सकती है और राज्यों को भी ज़्यादा से ज़्यादा महसूल मिल सकता है. जैसे कि विलास जी सैटरडे ने कहा कि अगले मार्च एंडिंग तक हम लोग 700, मैं तो बोलता हूँ अगर हमारे पास ऐसी स्कीम है हम लोग 1500 से 2000 करोड़ मुनाफा राज्य गवर्नमेंट को दे सकते हैं. लेकिन हमको विश्वास में ले और एक महामंडल की स्थापना करें, ये हमारे निवेदन है. आपको हिंदी में क्वेश्चन है, महाराष्ट्र राज्य संघटना राज्य लॉटरी बंद ना हो इसलिए जिसका का एल्गार पुकार रही है, क्या कहेंगे? फक्त अजितदादांच्या मीटिंगवर आमचं लक्ष आहे. हमारा जो वित्त मंत्री है अजीत दादा, उनके ऊपर हमारा ध्यान है. उनका मीटिंग होने के बाद हमने जो आंदोलन करना है वो हमें फिक्स किया है. वो हम अभी आपके सामने नहीं बोल सकता है कि वो जो पुलिस लोग हमको तकलीफ देंगे. इसके लिए हमने सब रेडी करके रखा है. और जो महाराष्ट्र लॉटरी जो कमिश्नर है, जो अभी प्रेरणा देशभतर, इनको 2-3 चार्ज दिए है. हम इतना कहना है, एक लॉटरी वाला एक ही कमिश्नर दे दो कि दूसरा उसको काम मत दे दो. 4-4 चार्ज उसके बाद देते हैं. वो किधर देख रहे हैं लॉटरी? और लॉटरी पे ध्यान ही नहीं है. और कितना करोड़ रुपया मिल रहा है गया 5 साल से, वो आपको सुमित सातरडेकर बताएंगे लॉटरी से. फायदा तो हो रहा है, सरकार बता रही है कि 25 करोड़ फायदा हो रहा है. क्या गणित है पूरा, क्या बताएंगे? महाराष्ट्र राज्य लॉटरी के माध्यम से सालाना जो बिक्री होती है लॉटरी की, उसका पूरा खर्च लगभग 40 करोड़ के आसपास है. और उससे मिलने वाला जीएसटी और टीडीएस जो ये इंक्लूड नहीं करते उसमें, जीएसटी और जो टीडीएस इनकम टैक्स जो है ये गवर्नमेंट में ही जमा होता है. ठीक है, तो ये जो लेकिन ये अलग रखा जाता है, ये प्रॉफिट में नहीं दिखाते वो. इसके वजह से वो ऐसे पोर्ट्रे करते हैं कि लॉटरी नुकसान में है. बट हम अगर तीनों आंकड़े मिला के देखें, नेट प्रॉफिट, टीडीएस और जीएसटी, तो ये सालाना महाराष्ट्र राज्य लॉटरी का उत्पन्न जाता है 70 से 80 कोटी तक और खर्चा है लगभग 40 कोटी. तो ये 25 करोड़ से भी ज़्यादा मुनाफा राज्य सरकार को लॉटरी के माध्यम से होता है हर साल. विलास सर, एक आपसे लाटरी सवाल. विलास सर, यहाँ पर जिसमें लोग आए थे लाटरी विक्रेता, ये कहाँ से आए थे? जो हजारों की संख्या में महिला पुरुष आए, तो ये जिस तरह से मेलावा सक्सेस कहा जा सकता है. इसके बाद आपकी रणनीति क्या होगी? ये जो प्रतिनिधि है ना, ये प्रतिनिधि लोग आए, सब लॉटरी विक्रेता नहीं आएंगे. लॉटरी विक्रेता आएगा तो हजारों लोग आएंगे. अभी हम ये राज्य से आए, उधर के प्रतिनिधि, थाना, मुंबई, ये नजीक के सब लोग आए. हाँ, सब डिस्ट्रिक्ट के लेवल पे जो डिस्ट्रिक्ट है उधर से आए. 37 डिस्ट्रिक्ट है. 37 डिस्ट्रिक्ट में लॉटरी चलता है. 37
अभी एक डिस्ट्रिक्ट बढ़ गया, 36 में चलते हैं। वो लोग अपना ये जो मीटिंग है वो लाइव देख रहे हैं अभी, समझा। वो लोग को इधर आने को नहीं मिल रहा है, लंबा है करके हमने उनको ये सब आप लोग जो कर रहे हैं वो उनको बता रहे। लेकिन ये लोग सब आंदोलन के लिए, ये सब बम्बई में आने वाले हैं आंदोलन के लिए, वो आने वाले। आज मीटिंग का उनको सब जाएगा ये डाटा। तो आप भी है ना, कभी अजीत दादा मिलेंगे किधर तो उनको पूछो, मंत्रालय में जाके वो ओपी गुप्ता है उनको पूछो कि आप क्यों लॉटरी बंद कर रहे हैं। वो तो बोल रहे हैं कि हमने अभी तक ये राय लिया नहीं, लेकिन 31 मार्च के आगे का टिकट प्रिंटिंग को दिया नहीं, प्रिंटिंग ऑर्डर दिया नहीं, 2-2.5 महीना पहला प्रिंटिंग हो जाता है। तो हमको डर लग रहा है, ये कन्फर्म है। और हमारे पास वो मीटिंग का जो मीटिंग हुआ वो अभी कॉन्फिडेंशियल लेटर हमको मिला है, उसमें सीधा बोला है कि 1 अप्रैल से लॉटरी बंद करना चाहिए। जो उनका स्टाफ है लॉटरी में, जो मंत्रालय में जो स्टाफ है वो GST में ट्रांसफ़र करेंगे, नहीं तो वाशी में जो उधर 50-60 स्टाफ है वो सरकार में किधर भी कॉन्ट्रैक्ट पद्धति में लगाएंगे। इतना सब उनके तो उसने तैयारी किया है, हमको किसी को कुछ मालूम ही नहीं है। इसका मतलब क्या है, वो चर्चा में हमको ले लो, लास्ट चांस अभी अजीत दादा के पास है, उधर अपना सब डिक्लेअर हो जाएगा, बाद में आपण वापस पत्रकार परिषद लेके आपको सब बता देंगे। आणि उपस्थित सर्व स्वागत। आणि या ठिकाणी आपण आता या कार्यक्रम